हॅलो नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघत असाल हे कोणाच्या रानात आलं, तर हे आमचं शेत आहे. लई दिवसातून शेतात आलते मी आज. दिवाळीच्या ह्याच्यामुळं जमलंच नाही कामामुळं. तर बघा हे आमचा ऊस आहे. आता याला भिजवलाय भाऊंनी. तर म्हणलं चला आज रविवार होता, सुट्टी होती मुलांना, तर म्हणलं शेतात तरी चक्कर मारून घेऊन यावं. परत शाळा भरल्या की घरातलं काम होत नाही. म्हटलं चला आपलं शेतात तरी चक्कर मारून या. मी येतच असते कधी वेळेस कार्यक्रमामुळं, दिवाळीमुळं, सणांमुळं काही जमलंच नाही शेतात यायला. चला आमचं शेत दाखवते मी तुम्हाला. अजून विहीर कशी आहे, काय आहे, तिकडे नारळाचं झाड वगैरे छान दिसते. आणि इकडं हिरवा हिरवा गार ऊस आलाय बघा. आता बांधून घेतलं ह्याला खाया टाकून त्याला बांधून घेतलंय. आता युरिया हे टाकून आता गवत पण आलंय त्याला, थोडंसं घासी म्हणजे ती पण उपटाव थोडंसं. आता पाणी जात नाही मग बांधाने परत वनेब्याने पाणीही जात नाही. आणि इथं बघा आता वरी आहेत मोकळं. थांबा तुम्हाला दाखवते. इथं आता दंड मोकळं आहेत, म्हणजे दंडाला लसूण लावून घ्यावं. पण आता मी सध्याला नाही आणलेला, म्हणलं दंड मोकळं आहेत का नाही कसं, आता ह्याला खुरपून रसून लावून घ्यावा लागेल. आता हे भिजवले ऊसाला. किती मस्त वाटतंय. बांधून खाया टाकल्यामुळे उचलून घेतलाय तिला पाणी दिल्यामुळे. पोरांना एकच काम असतं, रानात आलं की चिखल खेळायचं. चिखल मग खेळ ना. ही वेल आहे ना, हे वेला औषधच भेटत नाही. हे काय होतंय, ऊस जसा वाढत तसा ही वेल वाढत जातोय. त्याला तर दरवर्षी असंच येतंय हो का. ऊसाला गुंडळून 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 जातंय घेऊन. त्याला चांदवेल का काय म्हणते, चांदवेलच म्हणतात आमच्या इथं. प्रत्येक ऊसाला गुंडाळलं ह्याने. ह्याचं प्रमाण वाईट रानात जास्तच आहे चांदवेलाचं ह्या हो का. ऊसाला जसं गुंडळणं ऊस वाढन तसं ऊसाबरोबर वाढत जाते ती. औषध मारलं तरी काही जळत नाही. काँग्रेस इथं पण बघा खालून वर ऊसाबरोबरच जातं. जेवढा ऊस मोठा होईल तेवढा चांदवेलाचा. नगऱ्यांना पण ऊस तोडायला माझ्यामुळे लई होते, त्रास होतो वाटतं. तर ओलं आहे, चिखल झालाय आता रानात सगळं ओलं झाल्यामुळं. हे बघा आमच्या सासऱ्याच्या आजीनं विहीर बांधलेली आहे. तिथं बघा लिहिलंय पण कधी बांधली काय बांधली. पहिली माणसं कशी कोरायची विहीर, दगडाने चुन्याचं बांधकाम. आणि ती तसलं काय बैलांनी वाढतात बघा, त्यासाठी केलेलं आहे. तर आता त्याला मोटर बांधलं. भरपूर पाणी, जिवंत झऱ्याचं पाणी. पहिलं मला वाटते 100 वर्ष झालं असेल या विहिरीला, 100 वर्ष जुनी. रानातलं थोडंफार गवात काढले, रान ओलं होतं त्यामुळं जेवढं उपटन तेवढंच काढले. आणि ही आमची 100 वर्ष जुनं विहीर आहे बघा. आमच्या सासऱ्यांच्या आजीनं बांधलेली एकदम दगडाची विहीर आहे. पहिल्या विहिरी अशाच असायच्या दगडाच्या, आता मातीच्या करून घेतात त्या एरियाने, काय म्हणते तसल्या JCB ह्याने त्यांनी. पण ही बांधकाम केलेलं आहे माणसांनी, चुन्याचं बांधकाम आहे. आणि जिवंत झरा आहे त्याला बघा. गच भरली आता पावसाच्या पाणी ह्याच्यामुळं विहीर ही. उन्हाळ्यात थोडीशी आटतं, एवढं नाही होतं उन्हाळ्यात पाणी. पण पावसाळा असला ना गच्च गच्च भरलेली होती. एवढ्या 2 पायऱ्या राहिलेल्या बघा. ह्याच 2 पायऱ्या राहिलेल्या बघा.
आता रान ही भिजवलं त्यामुळे आता खाली गेले पाणी, तरी आता संध्याकाळपर्यंत अजून वाढल ती वर. आणि तिथं बांधकाम ही सगळं लिहिले, किती किती खर्च झाला विहिरीला, कुणी बांधले असं बघा. तिथं लिहिले सगळं बांधकाम हे खर्च. तिकडं कोरीव काम पण केले बघा, ते हत्तीचं ह्याचं चित्र काढलेत. कसं वाटते बघा, किती मस्त विहीर वाटते. अशा विहिऱ्या बघायला भेटत नाहीत आता एवढ्या. कच्चं बांधकाम असलं की दगड ही काय खचलं जमीन की त्यात दगड ही पडून जातात, पण अजिबात खचलंही नाही बघा. कसली विहीर आहे, एकदम सगळं बांधकाम करून घेतले. आणि पहिलं बघा ते बैल असायचे, बैलांनी पाणी करायचे, पत्र्याचं डबं हे करून काहीतरी म्हणतात, माझ्या लक्षात येत नाही आता. आमचं आजोबा पण सारखं नाव काढायचं की आम्ही खांदायला जायचो, काय ते बैलांनी पाणी करायला जायचं. तुम्हाला माहीत असं तर नक्की कमेंट करून सांगा काय म्हणतात. ते पहिली माणसं असे पत्र्याचं डबं असायचं, आपलं तेलाचं असायचं तसं, ते असं हे करून बैलांनी हे वर वाढायचं. ते माझ्या आता लक्षात येत नाही, पण तुमच्या लक्षात आलं तर नक्की कमेंट करून सांगा मला. आणि तुमच्या घरी पण कशा बघा, हे रान आहे आमचं. ऊस केलाय आता, आणि तिकडचा ऊस पण तुटून गेलाय, तुम्हाला दाखवते आता मी. चला, इथं मोटरांचं आहे ते. इथं पाईपलाईन केल्या त्या विहिरीतलं पाणी काढायला शेतात जाण्यासाठी. इथं हौद आहे बघा, हौद केलं, हौदातूनच पाणी जात होतं. तर पाईप केलेत, छोटी छोटी विहिरीची जागा पडक ठेवली बघा. रान आमचं लांबून कसं दिसते, आणि तिकडचा ऊस तुटून गेलाय. आणि नारळाचं झाड आहे आमच्या आत्यांनी लावलेलं. आता त्याला नारळ आले, तर लई छोटे छोटे असतानाच नारळ आता, पण आता चांगलंच मोठं झाले. इकडं पेरूचं झाड आहे, पेरू पण लई येते त्याला, पण आता नाही तर आलं. इकडं बघा कसलं गवत आलंय, त्याला फवारणी केलं तरी सारखंच गवत येतं ह्यात. तर बघा 2-3 दिवसच झालं ऊस तुटून गेला इथला. आता ह्यातली पाचटी पेटवावं लागतात, पण ती मी नाही पेटवत. आता आमचं भाऊच येऊन पेटवतात कोणतरी कडी घेऊन, कारण लई पाचट आहे. इथून तिकडं दिसतंय का हिरवं हिरवं गार ऊस, तिथपर्यंत ती पाचटच आहे पेटवायची. एवढी सगळी पाचट, मला माझा जीव बघून तर तुम्हाला वाटत ती पेटवील का. एवढं मला नाही जाऊन पेटवायला. ती गडी एखादा घेऊन ती दोघं जण पिटवून टाकतात संध्याकाळची येऊन, सकाळची फाटे येऊन पेटवतात. त्यांनी आणलाय ऊस खायला, आमच्या शेतातला ऊस आहे बघा. हे खाती का आता, दात पडते, दात मजबूत होत्यात. भाऊ रोज चक्कर मारायचं राहणार सकाळ संध्याकाळ. चला, तिकडं अजून थोडासा ऊस राहिलाय तुटायचा वाटतं. भाऊ म्हणलं मग अशी आलतं, ते ऊस तुटून गेल्या 2-3 दिवसांनी. म्हणलं की पाचट पेटवून त्याचं गहू पेरायचं इकडं. घरी पण खायला होतोय गहू, आणि विकायला पण थोडाफार होतो, कारण आम्ही 2-4 वर्ष झालं गहूच केला नव्हता. आता ह्या वर्षी ऊस तुटून गेलाय म्हणून गहू करायचे आता. मस्त बघा, मोठा असा 1.5-2 एकर आहे, 1.5-2 एकर गहू होईल. खायला पण होतंय घरी. तर आता दिवस मावळत आलाय, आता घरी पण जायचंय आम्हाला. आता अंधार होतो परत, एका 5:30 वाजले की लगेच. मी रागिनी दोघी चालतो, आणि भाऊ पण आलतं मगाशी. म्हणलं तिकडचा ऊस तुटायचा राहिलाय, 1-2 गाड्या जातेल्या, मग 2-3 दिवसांनी पाचट पेटवून देऊन इथं गहू करू आपण. म्हणजे चालतंय, गहू करा. स्कूटीवर आलती बघा मी, आता स्कूटीवर चालली, कारण घर लय लांब आहे. म्हणजे घरापासून रान लय लांब आहे, चांगलं 2-3 किलोमीटर आहे. जवळ असलं की कसं शेतातल्या शेतात लवकर यायला येतं, पण लांब असल्यावर मुलांच्या शाळेमुळं घरातल्या कामामुळं उरकत नाही. त्यामुळे आठवड्यातनं 2-3 दिवस येतो आम्ही रानात. आणि रानात काय एवढं काम नसतं. आता ऊस तिकडचा बांधून घेतलाय, तिकडचा ऊस बांधलाय आता खायाही टाकून. आणि आता इकडचं पाचटी पेटवून द्यायची, आणि ट्रॅक्टरने सऱ्याही ओढून घेतेली, आणि गहू पेरून देतेल. तर चला, कसा वाटला आमचं रान, विहीर, ती नक्की कमेंट करून सांगा. मला लसूण पण लावायचा आता थोडासा, बघू आता 2-4 दिवसांनी टाईम भेटला तर येईल लावायला. चला, बाय. आता जाते घरी, आणि व्हिडिओ कसा वाटला, आवडला का कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, आता घरी आली आता मी, अंधार पडलाय बाहेर. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि आजच्यासाठी एवढंच होतं, आणि आवडलं असेल तर लाईक कमेंट करा, आणि काय वाटत असेल कमेंट करून नक्की माझ्यासोबत शेअर करा. तुम्ही नक्की सांगा काय वाटतं ते.
तर आता इथंच थांबवते आजचा ब्लॉग. तर चला बाय सगळ्यांना, आणि कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. बाय.